नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण EVS पार्ट 1 यावरील चॅप्टर नंबर 7 लेट अस सॉल्व युअर ओन प्रॉब्लेम्स यावरील एक्सरसाइज पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। परिसर अभ्यास 1 यामधील पार्ट नंबर 7 आपण सोडवू आपले प्रश्न यामधील आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। क्वेश्चन 1 फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यामध्ये ए दिला आहे टर्निंग अ ब्लाइंड आय टुवर्ड्स प्रॉब्लेम मेक देम, रिकामी जागा। तर याचा आन्सर आहे आपलं, पहा समस्याकडे डोकेझाक केल्यावर त्या अधिक रिकामी जागा बनतात, तर ओर्स। नंतर बी इट इज अ इम्पॉर्टंट टू बी एबल टू आयडेंटिफाय, रिकामी जागा इन युअर सिविक लाईफ। तर परिसरातील रिकामी जागा ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते, तर प्रॉब्लेम्स। ओके, पहा नंतर बघा, नंतर आहे क्वेश्चन 2 आन्सर युअर वन लाईन, एका ओळीत उत्तरे लिहा। एका शब्दात आपल्याला उत्तरे लिहायचे त्याचे। तर बघा त्यामध्ये ए दिलेला आहे आपल्याला, व्हाट्स, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायचे, फक्त वन सेंटेन्स मध्ये, वन लाईन मध्ये। तर व्हाट इज मीन बाय इशू इन सिविक लाईफ, तर सार्वजनिक समस्या म्हणजे काय? तर आन्सर द इशू इज सिविक लाईफ मीन्स द प्रॉब्लेम फेस्ड बाय द पीपल इन अ सिटीज अँड अ विलेज, आपल्याला लोकांना तोंड द्यावे लागतात अशा प्रकारे। नंतर बी हाऊ कॅन द प्रॉब्लेम द सिविक लाईफ इन सॉल्व, तर सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात? तर आन्सर द इशू इन सिविक लाईफ कॅन बी सॉल्व बाय इफर्ट्स अँड कोऑपरेशन ऑफ एव्हरीवन। नंतर सी नेम ऑफ अ ग्रेट पर्सनॅलिटीज दॅट स्ट्रेस द इम्पॉर्टन्स ऑफ क्लीननेस, स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले? तर आन्सर संत गाडगे बाबा अँड श्री संत तुकडोजी महाराज स्ट्रेस इन इम्पॉर्टन्स ऑफ क्लीननेस। नंतर बघा क्वेश्चन 3 आन्सर इज शॉर्ट, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। ए एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ क्लीनिंग ऑफ विलेज थ्रू श्रमदान, तर बघा श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना स्पष्ट करा। तर आन्सर श्रमदान मीन्स व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशन ऑफ लेबर बाय द विलेजर्स इन क्लीनिंग द विलेज। Second, it involves dispose of waste water, making manure from garbage by remediation method, and building a toilet for every house. 3. This concept was successfully implemented in Khudawadi village in Osmanabad district. B. How can an environment suitable for peace be created? शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल? तर आन्सर an environment suitable of peace can be created by meeting the basic needs and providing security to everyone. B. Second, by stopping exploitations, reducing inequality, and providing right to participate in public life. Question 4 What will you do in the following situation? पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? तर A the class leader wished
टू मेंटेन क्वाइट इन द क्लासरूम. वर्गप्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे. तर आन्सर, नोज इन माय क्लासरूम डिस्टर्ब्स टीचिंग वर्क इन द adjoining classes. Second, the class monitor in your elected leader who has responsibility to maintain silence in the classroom in the absence of the teacher. I will ask my classmates to cooperate with the class monitor in maintaining silence. B प्रश्न आहे, for same unavoidable reasons the maths teacher is unable to attend class today. गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाही. तर आन्सर, इट इज meaningless to waste time in gossiping and speaking loudly in the absence of teacher. Second, I will revise the new topic that he had taught us yesterday and solve the exercise given by him. C. During a match, a dispute has risen between the two teams on the playground. Answer, I will try to pacify the agitated players by helping their captains. I will ask them to approach your sport teacher who know the rules of the game and resolve dispute as per his advice. अशा प्रकारे आपला चॅप्टर नंबर 7 होता, त्यावरील आपण प्रश्न पाहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.